छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्यावर अडकले, राजे सुटणं खूप कठीण होतं। जिजामाता नेताजी पालकर यांच्यावर भडकल्या आणि म्हणाल्या, मी स्वतः जाते माझ्या पुत्रा सोडवायला। त्याच वेळी नेताजी पालकर म्हणाले, तुम्ही नका जाऊ, आम्ही जातो। आणि ते आपल्या फौजेनिशी सिद्धी सैन्यावर चालून गेले। त्याच लढाईत सिद्धी हिलाल आणि त्यांचा मुलगा सिद्धी वावा हे दोघे सुद्धा त्यावेळी नेताजी पालकर यांच्या सोबत होते। सिद्धी जोहरास ही गोष्ट समजली आणि त्याने आपले सैन्य मराठ्यांवर लढायला पाठवलं। तिथे शत्रू आणि सिद्धी हिलाल यांच्यात चकमक झाली। काहींची डोकी उडाली तर काहींचे हात तुटले, कुणाचे पाय उडाले। त्याच वेळी सिद्धी हिलाल यांचा पुत्र सिद्धी वावा ह्याच्या रागाचा पारा चढला आणि तो शत्रूच्या चक्रव्यूहात घुसला। एक एक शत्रू त्याने कापून काढला, पण शत्रूंनी सिद्धी वावाच्या छातीत बाण मारला आणि तो जमिनीवर कोसळला। त्याला सिद्धीच्या माणसांनी जमिनीवर ओढतच घेऊन गेले आणि सिद्धी हिलाल आपल्या लाडक्या पुत्राला मरताना बघून ओरडायला लागला। मग मराठ्यांना तिथे माघार घ्यावी लागली आणि मराठे इकडे तिकडे पळू लागले। अशा प्रकारे राजांसाठी आपली माणसं जीवाची बाजी लावत होते।